चला, आत्ता आपण एक थोड्या वेळापूर्वी 20 मार्काचा पेपर घेतला सोडवून. आता परत हा दुसरा पेपर. आता याच्यातील प्रश्नांची उत्तरं मी समजून सांगतो थोड्या वेळामध्ये. अगोदर वाचन करायचं आहे. त्रिवेणी वाचा. प्रत्येक शब्दाचं उच्चारण व्यवस्थित करा. हो. चित्रपद ओष्ठः चंपकम पुनःपूर्णी पणसम पनसम. योग्यम उत्तरम चिन्ह पनसम नाही, पनसम. पनसम. पनसम योग्यम उत्तरम चिनुत च छ ज झ ञ प फ ब भ म अक्षरे अंके वा संख्या लिखत अक्षरैहि. नऊ नव हे बेटा, अक्षरैहि अंकैहि म्हणा. अक्षरैहि अंकैहि वा संख्या लिखत बेटा तुला वाचायला नऊ लावलं. नव वाचायला लावलं, त्याचं चुकलं थोडंसं. मी ते फक्त समजून सांगितलं. आणि हे समजा मी वाचनच घेतलं नसतं तर मग सुधारणा झाली असती का? आपल्या चुका आपल्या लक्षात आल्या असत्या का? आल्या नसत्या. म्हणून विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त वाचन करून घेणं गरजेचं आहे. मग ते ट्युशन असो किंवा शाळा असो. आणि लिखाणे करून घेणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांच्या माध्यमानं प्रॅक्टिस करून घेतली पाहिजे, शाळेतून पण आणि ट्युशनच्याही माध्यमानं. ओके. असे 3-4 पेपर हाताखालून गेले पाहिजे दररोज वेगवेगळ्या प्रकारचे. यस बेटा, चला वाचा. अक्षरही अंकही वा संख्या लिखत. खालचे वाचा आता. 9ला काय? अक्षरैहि अंकैहि वा संख्या लिखत 9 नव 27 सप्तविंशतिः नवदश 19 षोडश 16 इथं नियम काय समयम लिखत. इथं समय आपलं नियम काय सांगितला होता संख्या आणि समयच्या बद्दल? नाही आठवत? नाही. संख्या समय यामध्ये शुद्ध मराठी अंकांचा वापर करायचा आहे. अंकात लिहिल्यानंतर पूर्णविराम उभीदंडी द्यायचं नाही. अक्षरात लिहिल्यानंतर पूर्णविराम द्यायचं. हे सांगितलं होतं ना आता ह्याच्या अगोदरच्या पेपरमध्ये. लगेच विसरलं. चला सांगा बेटा, वाचा. समयम लिखत. समयम लिखत 4 चतुर्वादनम 6:30 सार्ध षड्वादनम 7:15 सपाद सप्तवादनम 8:45 पादोनववादनम वर्ण विग्रहम कुरुत श्रेष्ठम हलंत श अधिक हलंत र अधिक ए अधिक हलंत श अधिक हलंत ठ अधिक अ अधिक हलंत म उत्पीठिका उ अधिक हलंत त अधिक हलंत प अधिक हलंत ई अधिक हलंत ठ अधिक ई अधिक हलंत क अधिक आ. छान. चला पुढं. नाम सर्वनाम तालिका वाचा बेटा. त्रिवेणी माईक बंद आहे शाळेत. पृथक कुरुत नाम पवनदेवः गोपालः निर्मला शिक्षिका वन रामः सीता कविः नदी. सर्वनाम सः तस्याः एषः अहं मां तव. क्रियापद कोष्टकं पूरयत. पठति पठथ पठन्ति प्रथम पुरुष कथयसि कथयतः कथयत मध्यम पुरुष नृत्यामि नृत्यावः नृत्यामः उत्तम पुरुष. छान छान छान. अतिशय सुंदरपैकी वाचन केलेलं आहे. आता याच्यामध्ये अवघड काय आहे तर चित्रपद. चित्र दिलेलं असतं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. त्याचं व्यवस्थित आपण काय करायचं आहे, नाव काय आहे मराठीत चिंतन करायचं आणि त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात. उष्ट्रः चंपकम पुनःपूर्णी पनसम. आता हे वर्णावर आधारित. च छ ज झ ञ. व्यंजन नेहमी हलंत असतात, स्वर नेहमी पूर्ण असतात. स्वर एकूण 13 आहेत. ऱ्हस्व स्वर 5, दीर्घस्वर 4, संयुक्त दीर्घस्वर 4. व्यंजन 5 वर्ग आहेत. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. प्रत्येक वर्गात किती व्यंजन आहेत तर 5 आहेत. क ख ग घ ञ, च छ ज झ ञ,
ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म. संख्या साधारणतः 1 ते 50 8वीपर्यंत पाठ पाहिजेत आणि 1 ते 100 9वीला 9वी 10वीला. 9 9 27 सप्तविंशतिः 19 19 षोडश 16. समय 15 मिनिटाच्या फरकानं एकवादनम, सपाद एकवादनम, सार्ध एकवादनम, पादोन द्विवादनम, द्विवादनम. हे थोडं स्पीडनं सांगतो आहे का, तर आपल्याला हे झालेलं आहे, फक्त हे रिवाईज चालू आहे आपलं. आणि असं पुन्हा पुन्हा रिव्हिजन पाठीमागचं घेतलं की परफेक्शन होत असतं. 15 मिनटाच्या फरकानं झालं. त्याच्यानंतर 5 मिनटाच्या फरकांसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. एकवादनम, पंचाधिक एकवादनम, दशाधिक एकवादनम, सपाद एकवादनम, विंशत्यधिक एकवादनम, पंचविंशत्यधिक एकवादनम, सार्ध एकवादनम, पंचत्रिंशदधिक एकवादनम, चत्वारिंशदधिक एकवादनम, पादोनद्विवादनम, दशोनद्विवादनम, पंचोनद्विवादनम, द्विवादनम. बाकी इथं आलेलंच आहे. वर्णविग्रह करत असताना श्रेष्ठम हलंत श हलंत र ए, हलंत श हलंत ठ अ आणि हलंत म. नाम सर्वनाम सजीव किंवा निर्जीवांना दिले गेलेल्या नावाला नाम म्हणतात. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. याच्यातले नाम आणि सर्वनाम वेगळे दिलेले आहेत. ती तह अंती सी थ थ मी वह मह. चला, गीतांजलीचा आवाज थोडासा येत नाही आहे, माईकचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्रिवेणी समजलं बेटा सगळं व्यवस्थित? हो चलो, तुझी ती मैत्रीण जॉईन होणार नाही का, दुसरी आणखी एक? तर थोडस तिच्या काही प्रॉब्लेम झाले थोड्या दिवसांनी. ठीक आहे ठीक आहे.